नमस्कार, माझे नाव आहे विशाल गंगाराम हिंगोळे. माझे नाव आहे सोनाली तुळशीराम पाडेकर. मी इयत्ता 10वी शिकत आहे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव आहे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सूर्यमाळ. आमच्या ग्रुपचं नाव आहे रेड ग्रुप. आम्ही इलेक्ट्रिक सिटी बनवलेले आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य 3 बॅटऱ्या, वायर, LED बल्ब, पुठ्ठा इत्यादी गोष्टींचा वापर केलेला आहे. तर ते कसे सारे हे पवनचक्की आहे. पवनचक्की हवेमध्ये फिरते, तेव्हा हवेमध्ये फिरत असताना ऊर्जा तयार होते व ऊर्जा तयार झाल्यानंतर ती LED बल्बमध्ये जाते व LED बल्ब गेल्यानंतर ते प्रकाश तयार होतो. प्रकाश तयार झाल्यानंतर हवेला गाड्या येतात जातात. तर ते प्रकाश असल्यावर त्यांचा ॲक्सिडेंट होणार नाही अशी काळजी घेते. आणि त्याच प्रकारे अजून त्याचा उपयोग घरामध्ये सुद्धा होतो. घरामध्ये फ्रीज, TV, लाईट इत्यादी गोष्टींसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. तसेच इकडे बघायला गेलं तर आपली ग्रामीण भागात सध्या भातशेती वगैरे असतं, तर त्यांना पाणी वगैरे द्यायला सगळं ते मोटार लाईटीवर चालू असतात. तर लाईटीवर चालू असताना मग त्याचा उपयोग होतो. शहरामध्ये बघायला गेलं तर 24 तास कंपन्या चालू असतात. तर 24 तास म्हणजे डे नाईट. तर ते कशाचं आहे, लाईट असली तर काम. तसेच ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर कधी कधी लाईट जाते येते. तसे शहरामध्ये नाही. शहरामध्ये 24 तास असतात. तर कंपन्या वगैरे सगळं ते त्याच्यावरच असतं. असे बाकीचे सुद्धा कामं बघायला गेलं असेल, सगळी म्हणजे कामं जास्त करून लाईटीवरच चालू असतात. असे या पवनचक्कीचे उपयोग. धन्यवाद.